श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृश्चिक राशींच्या जातकांनो. 3 मार्चच्या पवित्र धुलिवंदनाचा हा काळ तुमच्या आयुष्यात एक विलक्षण, अभूतपूर्व आणि अनपेक्षित वळण घेऊन येत आहे. ग्रहांच्या सूक्ष्म आणि अत्यंत वेगवान हालचालींचा सखोल अभ्यास केल्यानंतर विद्वान गुरुजनांनी असा स्पष्ट संकेत दिला आहे की हा दिवस केवळ रंगांचा उत्सव किंवा आनंदाचा सण राहणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षापासून दडलेल्या काही धक्कादायक सत्यांचा उलगडा करणारा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. तुमच्या कुंडलीतील चंद्राची बदलती आणि अस्थिर अवस्था, तसेच राहूची पडलेली गडद छाया तुमच्या अवतीभोवती काही गूढ आणि रहस्यमय परिस्थिती निर्माण करत असून, त्यामुळे आत्तापर्यंत जे विषय शांत किंवा पडद्याआड होते ते अचानक उग्र रूपाने समोर येऊ शकतात. वृश्चिक रास ही मुळातच स्वभावाने अत्यंत गूढ, संयमी आणि अंतर्मुख असली तरी या जन्मजात गुणामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे खरे स्वरूप आणि सत्य ओळखण्याची अफाट ताकद या काळात मिळणार आहे. तुमच्या घराच्या किंवा अगदी जवळच्या मित्रपरिवाराच्या वर्तुळात एखादी अशी व्यक्ती आहे जी वरवर अत्यंत प्रेमळ आणि हसतमुख असली तरी तिच्या मनात तुमच्याविषयी अत्यंत विषारी आणि वेगळे विचार दडलेले आहेत, असा थेट संकेत ग्रहस्थितीतून मिळतो. जी व्यक्ती सदैव तुमच्या यशात मनापासून सहभागी असल्याचे सोंग घेते तीच व्यक्ती पडद्यामागे तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी आणि तुमच्या कामात अडथळे आणण्यासाठी कुटील कारस्थान करत असल्याचे दिसून येते. परंतु लक्षात ठेवा, धुलिवंदनाच्या त्या पवित्र रंगाप्रमाणेच सत्याची तेजस्वी ज्वाला या कपटाचा मुखवटा कायमचा दूर करेल आणि योग्य वेळी तुम्हाला सर्व काही आरशासारखे स्पष्ट दिसेल. त्यामुळे या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा आणि विशेषतः आर्थिक व्यवहारात सर्वोच्च दक्षता घ्या, कारण एखादा छोटासा आर्थिक धक्का तुम्हाला मानसिकरित्या काही काळ अस्वस्थ करू शकतो. तरीही हे कायम लक्षात ठेवा की हा प्रसंग तुमचे मोठे आर्थिक नुकसान करण्यासाठी नाही, तर भविष्यातील एखाद्या मोठ्या आणि गंभीर संकटापासून तुम्हाला वेळीच सावध करण्यासाठी निसर्गाने दिलेला हा एक संकेत आहे. जरी हे 2 मोठे धक्के तुमच्या मनाला सुरुवातीला हादरवून सोडतील तरीही घाबरण्याचे कारण नाही, कारण त्यानंतर लागोपाठ 5 अत्यंत आनंददायी आणि मोठ्या संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत, ज्यातून तुमच्या भाग्योदयाचा एक सोनेरी अध्याय सुरू होईल. शत्रूचा पूर्णपणे पराभव, नशिबाची भक्कम साथ आणि कोणत्याही कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्याची अफाट क्षमता तुम्हाला या काळामध्ये ईश्वरी कृपेने लाभणार आहे. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका, तर पूर्णपणे सज्ज राहा. सतत नामस्मरण करा आणि धुलिवंदनाच्या दिवशी मनातील सर्व कटुता, द्वेष आणि दुःख या रंगात जाळून एका नव्या ऊर्जेने आयुष्यात पुढे चला. कारण या विशिष्ट दिवसानंतर वृश्चिक राशीचे संपूर्ण जीवनात परिवर्तनाची एक सकारात्मक प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू होणार आहे. हा दुसरा धक्का वृश्चिक राशींच्या जातकांसाठी त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि रक्ताच्या नातेसंबंधातून मिळण्याची दाट शक्यता ग्रहस्थिती दर्शवित आहे. तुमच्या कुंडलीतील चतुर्थ स्थानावर पडलेला ग्रहाचा सूक्ष्म आणि अशुभ प्रभाव असे सूचित करतो की कुटुंबातील किंवा जिवलग मित्रपरिवारातील एखादे भयानक आणि दडलेले सत्य अचानक तुमच्या समोर येईल. ज्या व्यक्तीला तुम्ही संकटात आपला सर्वात मोठा आधारस्तंभ समजत होता, त्याच व्यक्तीने तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी अत्यंत घाणेरडे गैरसमज निर्माण केले असल्याचे वास्तव उघड झाल्यामुळे सुरुवातीला तुम्हाला मानसिक वेदना होतील, परंतु याच कठोर प्रसंगातून तुमच्या आयुष्यातील खरे आणि खोटे चेहरे कायमचे वेगळे होतील, हे निश्चित आहे. वृश्चिक रास स्वभावाने तीव्र आणि अंतर्ज्ञानी असल्यामुळे तुम्ही या भावनिक प्रसंगातून आर्थिक परिपक्व आणि मजबूत बनाल. हे 2 धक्के तुम्हाला कमकुवत करण्यासाठी आलेले नाहीत, तर आगामी काळात येणाऱ्या 5 मोठ्या आनंद वार्ताचा स्वीकार करण्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या सज्ज करण्यासाठी आले आहेत. त्यामुळे धुलिवंदनाच्या त्या पवित्र रंगाप्रमाणे मनातील चुकीचा विश्वास, भाबडेपणा आणि जुन्या सर्व कटू आठवणी जाळून टाकण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे.
कारण मोठ्या वादळानंतरच आकाश स्वच्छ आणि निर्भर होते. यावर विश्वास ठेवा. या अग्निपरीक्षेनंतर प्रगतीचा एक नवा तेजस्वी सूर्य तुमच्यासाठी नक्कीच उगवणार आहे. तसेच षष्ठ स्थान आणि राहूच्या प्रभावाचा सखोल विचार करता असे संकेत मिळतात की तुमचा खरा विरोधक कोणी बाहेरचा किंवा परका नसून अतिशय जवळचा नातेवाईक किंवा शेजारी असू शकतो, जो नेहमी वरवर गोड बोलून तुमची स्तुती करतो, पण त्याच्या अंतर्मनात तुमच्याबद्दल प्रचंड मत्सर आणि असूया बाळगून आहे. तुमच्या घरातील वाढत असलेली समृद्धी, आर्थिक स्थैर्य किंवा तुमच्या मुलाच्या प्रगतीमुळे त्याच्या मनात जळफळाट निर्माण झाला आहे आणि तो आपल्या मर्यादेबाहेर जाऊन तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून या काळात आपल्या घराची आणि मनाची शुद्धता जपा. कोणत्याही संशयास्पद गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, पण मनात अनाठायी भीतीही बाळगू नका. कारण कोणत्याही नकारात्मक शक्तीपेक्षा तुमची ईश्वरभक्ती, तुमची सजगता आणि तुमची सकारात्मक ऊर्जा नेहमीच अधिक प्रभावी असते. 3 मार्चच्या धुलिवंदनाच्या रात्री विशेषतः आपले घर स्वच्छ ठेवा. कुलदेवतेचे नामस्मरण करा आणि घराच्या उंबऱ्यावर एक तुपाचा दीप प्रज्वलित करून स्वतःच्या संरक्षणाची भावना मनामध्ये दृढ करा. कारण शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि सत्य, संयम व अफाट आत्मविश्वास याच्या बळावरच वृश्चिक राशी प्रत्येक संकटावर यशस्वीपणे मात करणार आहे. धुलिवंदनाच्या या पवित्र रंगाचा गैरफायदा घेऊन तुमच्या घरातील सुखशांती भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही मत्सरी व्यक्तींकडून होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा तुम्हाला दिला जात आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे नीट लक्षात ठेवा की जो स्वतःला तुमचा सर्वात मोठा हितचिंतक म्हणून मिरवतो, त्याच्या नजरेतील लपलेला मत्सर आता फार काळ लपून राहणार नाही. 3 मार्चच्या या मंगलमय रंगोत्सवाच्या रात्री जर कोणी नकारात्मक विचारांनी प्रेरित होऊन तुमच्या विरोधात काही चुकीचे पाऊल उचलण्याचे धाडस केले, तरी सत्य आणि निसर्गाची अफाट शक्ती त्याला जगासमोर उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मनात अजिबात भीती बाळगू नका, पण पूर्णपणे सावध राहा. घर पवित्र ठेवा, देवाचे नामस्मरण करा आणि आपल्या अवतीभोवती सकारात्मक ऊर्जेचे एक अभेद्य कवच निर्माण करा. कारण श्रद्धा आणि आत्मविश्वास हीच मानवाची सर्वात मोठी संरक्षण कवच आहेत. आणि या सर्व प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी व शत्रूचे सर्व डावपेच पूर्णपणे निष्फळ ठरवण्यासाठी गुरुजनांनी सांगितलेला एक अत्यंत प्रभावी आणि सिद्ध उपाय या संदेशाच्या शेवटी अवश्य जाणून घ्या. कारण जर तो उपाय तुम्ही दुर्लक्षित केला तर मोठी संधी तुमच्या हातातून निसटून जाऊ शकते. परंतु या धक्क्याच्या काळानंतर तुमच्या आयुष्याचे चित्र पूर्णपणे पालटणार आहे. कारण धुलिवंदनानंतर तुमच्या कुंडलीतील नवग्रहाची जी नव्याने शुभ रचना होत आहे, ती तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायी परिणाम देणारी ठरेल. इतके दिवस तुमच्या मनावर असलेला प्रचंड ताण, वारंवार येणारे आर्थिक अडथळे आणि घरातील अस्वस्थता आता कायमची संपून सुखाचे आणि आनंदाचे दिवस पुन्हा एकदा सुरू होतील. तुमची पहिली मोठी खुशखबर म्हणजे अनेक दिवसापासून कुठेतरी अडकलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. ज्या व्यक्तीकडे तुमची मोठी रक्कम अडकली होती किंवा ज्या महत्त्वाचे कामाचे मानधन कित्येक महिन्यापासून रखडले होते, ते अनपेक्षितपणे तुमच्या हातात येईल आणि तुमचा आर्थिक ताण बराच हलका होईल. दुसरी आणि तिसरी सर्वात महत्त्वाची आनंद वार्ता तुमच्या करिअर व आरोग्याशी संबंधित आहे. नोकरीमध्ये तुमची प्रलंबित पदोन्नती, पगारवाढ किंवा एखादी नवीन आणि मोठी जबाबदारी मिळण्याची सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. जे जातक व्यवसाय करत आहेत त्यांना एखादी मोठी डील किंवा अत्यंत फायदेशीर करार मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच घरातील दीर्घकाळ चाललेले कोणाचे आजारपण किंवा तुमचा स्वतःचा जाणवणारा मानसिक थकवा हळूहळू दूर होऊन तुमच्यात एक नवीन चैतन्य आणि उत्साह निर्माण होईल. चौथी मोठी खुशखबर तुमच्या कौटुंबिक आणि संतती सुखाशी निगडीत आहे. विवाह कार्यात येणारे सर्व अडथळे दूर होतील. संतती प्राप्तीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होण्याचे प्रबळ योग कुंडलीत दिसत आहेत आणि मुलांच्या नेत्रदीपक प्रगतीमुळे समाजात तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
आणि 5वी सर्वात मोठी आणि स्वप्नप्रद आनंद वार्ता म्हणजे तुमचे स्वतःचे नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे स्वप्न या काळात पूर्णत्वास जाण्याची दाट शक्यता आहे. या महिन्यात मालमत्तेचे सर्व व्यवहार अत्यंत यशस्वीरित्या पार पडू शकतात. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो, या 5 महत्त्वाच्या संधी तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे आणि सुखद वळण देणार आहेत. या मोठ्या संकटानंतरचा हा सुवर्णकाळ मनापासून स्वीकारण्यासाठी तुमचे मन मजबूत ठेवा आणि धुलीवंदनाच्या दिवशी आपल्या मनातील सर्व नकारात्मकता या रंगात जाळून टाकून एका नवीन सुरुवातीचे उत्स्फूर्त स्वागत करा. वृश्चिक राशींच्या जातकांनो, हे सदैव ध्यानात ठेवा की या सर्व आनंद वार्ता प्रत्यक्षात अनुभवण्यापूर्वी तुम्हाला त्या सुरुवातीच्या 2 धक्क्यांना आणि तुमच्या गुप्त विरोधकांना खंबीरपणे सामोरं जावे लागेल. पण घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, कारण 3 मार्चच्या धुलीवंदनाची ही रात्र तुमच्यासाठी केवळ एक सण नसून तो एक अत्यंत सिद्ध, जागृत आणि शक्तिशाली मुहूर्त ठरू शकतो. जर तुम्हाला तुमच्यावरील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कायमचा नष्ट करून प्रगतीचा मार्ग मोकळा करायचा असेल, तर गुरुजनांनी सांगितलेला हा विशेष आध्यात्मिक उपाय अत्यंत श्रद्धेने करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, त्या रात्री किंवा पुढील दिवशी सायंकाळी उत्तर दिशेकडे तोंड करून ओम नमः शिवाय या महामंत्राचा किमान 108 वेळा शांतपणे जप करा. या प्रभावी जपामुळे तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा शांत होऊन तुमचे मानसिक बळ कित्येक पटीने वाढेल आणि जे अडथळे तुमचा मार्ग रोखून उभे होते ते निसर्गाच्या कृपेने हळूहळू दूर होऊ लागतील. हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत होता, तेव्हा तुमच्या बाह्य शत्रूची ताकद आपोआपच क्षीण होते. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल आणि तुमची रखडलेली सर्व कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. तुमची ग्रहस्थिती आज तुमच्या विजयाची साक्ष देत आहे. त्यामुळे संयम, श्रद्धा आणि सजगता या त्रिसूत्रीचा अवलंब करून धुलीवंदनाच्या या अत्यंत शुभ काळात आपल्या जीवनातील नव्या प्रकाशाची सुरुवात करा. कारण हा कठीण काळच तुमच्या आयुष्यात दीर्घकालीन स्थैर्य, समृद्धी आणि प्रचंड यश घेऊन येणार आहे. वृश्चिक राशींच्या जातकांनो, हे सदैव स्मरणात ठेवा की जेव्हा संकट डोंगरा एवढे मोठे असते, तेव्हा परमेश्वराची कृपा दृष्टीही तितकीच सामर्थ्यवान आणि रक्षक असते. 3 मार्चचे हे पवित्र धुलीवंदन तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता, कपटी लोकांचे विषारी डाव आणि दृष्ट विचारांचे सावट कायमचे जाळून टाकणारे ठरो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्या श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही हा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास ऐकला आहे, तोच तुमचा अतूट विश्वास तुम्हाला निश्चितपणे विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. हे देवाधिदेव महादेव वृश्चिक राशीच्या प्रत्येक जातकावर तुझी अखंड कृपा कायम राहू दे. त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे तू दूर कर. गुप्त विरोधकांच्या प्रत्येक वारापासून त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण कर. घरातील सर्व इडापिडा आणि नकारात्मकता समूळ नष्ट होऊ दे आणि त्यांच्या आयुष्यात सुख, अखंड समृद्धी व प्रगतीचा एक तेजस्वी प्रकाश कायमचा फुलू दे. हर हर महादेव. मित्रांनो, तुम्हाला ही नम्र विनंती आहे की हा दैवी संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला त्वरित लाईक आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने हर हर महादेव, आम्हावर कृपा ठेवा असे नक्की लिहा. कारण तुमच्या सकारात्मक शब्दाची आणि या सामूहिक प्रार्थनेची ऊर्जा मनाला अपार बळ देते आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक, भविष्यकालीन व प्रेरणादायी संदेशासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.